नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला आता मिरची लागवड करायची म्हटलं तर खूप मेहनत घ्यावी लागते, तुम्हाला तर माहितीच आहे. मग आज सर्वात आधी आपण काय करणार आहे, बेड काढून घेणार आहे शेतामध्ये जाऊन. तर चला तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग. मित्रांनो, आपण आता ट्रॅक्टरला बेड पाडण्याचं मशीन गुंतवलेलं आहे आणि आपल्याला मिरच्या लावायच्या आहे आता. तर त्यासाठी आपण शेतामध्ये चाललो बेड पाडण्यासाठी. तर तुम्ही चला ब्लॉग कंटिन्यू करत राहा. इथे आपले बेड काढणं चालू झालेले आहे आता. हे बा मस्त सरळ येत आहे बेड. मित्रांनो, पप्पा आणि मी सिल्लोडला आलो होतो ठिबक घेण्यासाठी. बघत राहा ब्लॉग. मित्रांनो, आता आपण गंगा कंपनीचं ठिबक घेतलेलं आहे आणि तिकडं आपली बाईक उभी आहे मस्तपैकी. आता आम्ही ठिबक घेतलं आणि घरी निघालो आता. चला तुम्ही बघत राहा. आता आपण मिरचीच्या वावरामध्ये आलो आणि आपल्याला नाकणं वाढायची म्हणजे बंधाऱ्याकडची जी बेड आहे. तुम्ही असं आता इकडं बंधाऱ्यावरचे बेड हे सरळ झालेले नाही, त्याला नीट करायचं आहे संपूर्ण. चला तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग. मित्रांनो, वातावरण बघा किती सुंदर झालेलं आहे. उन्हाळ्यात पावसाळा, पाऊस याची शक्यता आहे. पब्लिक आता आपले नाकणं वळणं झालेले आता. तर ती आपण आधी खत टाकणार आहोत, भेसळ डोस. त्यानंतर आपण थोडं त्याला सवान करून घेणार आहे आणि मग त्याच्यावरती ठिबकच्या नळ्या टाकणार आहे आपण. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा, कसा होतो काय होतो. आणि तिकडं आपली अद्रक चालली. चलो लेट्स गो. मी निघालो शेतामध्ये कांद्याचं बी आणण्यासाठी. तर चला बैलगाडी झुपतो आता आणि निघतो. बैलगाडी झुपली आणि चाललो शेतामध्ये. बाकी शेतात आलो, बैलांना तिकडे चारा टाकला आणि इकडे आपलं काम सुरू झालेलं आहे आता. दोरी गोळा करायचं काम, म्हणजे ती कांद्याला आजूबाजूला दोरी बांधली होती ती जमा करायचं काम चालू आहे आता. तिकडे मम्मीन ते कांद्याचं गोंडे तोडताय. आता आपल्या इथलं शेतातलं काम झालेलं आहे. आता घरी निघालो. आणि कशी आहे आमची बैलजोडी कमेंट करून नक्की सांगा. इथे आता आपलं काम सुरू झालेले बेडवरती भेसळ डोस टाकण्याचं. पप्पा, मम्मी, मी कशा प्रकारे टाकत आहोत तुम्ही बघत राहा. मित्रांनो, आता आपण या बेडवरती खत टाकलेलं आहे. हे खत आहे, हे पहा. हे असं आपण बेडनी खत टाकलेलं आहे. आता याच्यावरती आपण आता हे बेड सवान करून घेऊया आणि मग ठिबक आथरून घेऊया. याच्यावरती ठिबक टाकून घेऊ आणि मग मिरची लावूया. चला तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग. मित्रांनो, आता आपलं मिरचीचं रोप आलेलं आहे आणि आता आपण ते खाली करूया, आपण उतरवू. मित्रांनो, आपलं मिरचीचं रोप आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता ते घरामध्ये उतरवते. हे बघा, एक एक कॅरेट मस्त उतरवते. खूप छान रोप आहे. रोप दाखव त्यांना, पब्लिकनं आपलं रोप दाखव. हे बघा किती सुंदर रोप आलेले आपलं.
मित्रांनो इकडं ठिबक पांगवणं चालू आहे आपलं. मस्तपैकी बेड सवांग केलेले आपण आता. आमचं ठिबक पांगवून झालेलं आहे आणि आता आपल्याला ठिबक फिट करायचं आहे आता. मित्रांनो आता ठिबक वगैरे सगळं पूर्ण झालेलं आहे, फिट झालेलं आहे आता. हे बघा. आणि आपण याला आता रात्री पाणी लावून देऊ याच्यावरती, याला भिजवून घेऊ आणि उद्या 4 वाजेला आता याच्यात मिरची लागवड करण्यास सुरुवात करूया. तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग. आता रोपावरती पाणी मारत आहे कारण ती वाळून जाईल, त्याच्यामुळे आम्ही त्यांना पाणी देतोय मिरचीच्या रोपांना. बघत राहा तुम्ही कसं जवळ घे, कसं छान स्वरूप बघावं. The next day. शुभ सकाळ मित्रांनो. मस्त शेतामध्ये आलो होतो सकाळी. इकडं आपले बेड ओले करायचे आपल्याला. ठिबकनी पाणी लावलेलं आहे आपण आता. आज मिरची लावायची ना, त्यामुळं मस्त खूप छान वातावरण आहे. सावली मस्त सकाळी. त्यामुळे सकाळी लवकर उठून आलो होतो शेतामध्ये. आता आम्ही ट्रॉलीमध्ये रोप भरलं आणि शेतामध्ये निघालो रोप लावण्यासाठी. मित्रांनो आपलं शेतामध्ये मिरची लागवड रोप चालू आहे आता लावणं. तुम्ही बघू शकता आता. मिरची लागवड चालू झालेली आहे, तुम्ही बघू शकता. ते बघा तिकडं मिरची लागवड चालू आहे आणि अशा पद्धतीने आपण मिरची रोप लागवड करतोय बघा. हे बघा. मित्रांनो आता आपलं रोप लावणं झालेलं आहे आता, जवळपास थोडं राहिलेलं आहे आता. हे बघा. मित्रांनो असं रोप घ्यायचं, छोटंसं गड्ड करायचं आणि असं मिरचीची कलम लावून द्यायची. रोप मस्त किती सुंदर रोप आहे मिरचीचं बघा ना. मित्रांनो फायनली आपली मिरची लागवड झालेली आहे आता. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि आपला मला वाटतं ब्लॉग खूप सुंदर झालेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलला 700 सबस्क्रायबर झालेले आहे. अजून प्रेम द्या, असंच राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.